नमस्कार जैन मित्र. प्रथमतः मी पुणे बॅट्समॅन मेरिट संदर्भामध्ये थोडंसं बोलत आहे. पुणे बॅट्समॅन इथलं मेरिट एकदम घपळाघोळ आणि गोंधळात बनवलेलं आहे. तरी पुणे टेस्टबद्दल काही माहिती सांगतो, म्हणजे त्याच्याबद्दल कसा घोळ झाला आणि कसा पोरावरती अन्याय होत आहे त्याबद्दल मी थोडंसं माहिती सांगत आहे. प्रथमतः पुणे पोलीस यांचे मी आभार मानतो की त्यांनी 25+ मेरिट घेतलं, म्हणजे 25+ आल्याला घेतले. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी एक घोळ केला. सुरुवातीला 40+ मेरिट लावले. 40+ मेरिट लावले तर बाकीचे चांगले कलाकार जे वाजणारे होते किंवा लेखीचे प्रॅक्टिसवाले पोरं होते ते तिथं राहून गेले. अचानकमध्ये 23 तारखेला मॅसेज टाकला की 25 तारखेला तुमची बँड टेस्ट आहे. चला ठीक आहे, तेवढं पण ते पण गोष्टी आम्ही मान्य केले. म्हणजे पोरांची ऑलरेडी तयारी झाली होती, बऱ्याच पोरांना प्रॅक्टिस सोडून दिले होते, तरी पण त्यांनी 25 तारखेला येऊन टेस्ट दिली. टेस्ट एकदम लूजमध्ये एकदम लूज घेतली. त्या टेस्टमध्ये काहीच दम नव्हता. 2-3 वर्ष प्रॅक्टिस करणाऱ्या पोराला मार्क तेवढेच आणि 2 महिने 3 महिने प्रॅक्टिस करण्याला मार्क तेवढेच. आमचं म्हणणं होतं या ठिकाणी टेस्ट एकदम तुम्ही स्ट्रिक्टली घ्यायला पाहिजे होती, हार्ड घ्यायला पाहिजे होती, प्रॉपर टेस्ट घ्यायला पाहिजे होती. तशी टेस्ट अजिबात घेतली नाही. बाकी जिल्ह्यामध्ये 100 पोरामध्ये 5-6 मुलं सापडत होते, इथे 20 पोरामध्ये 5-6 मुलं पात्र केलेत. म्हणजे जास्तीत जास्त मुलं पात्र केले. एवढे मुलं पात्र करायची गरज नव्हती. जे प्रॉपर वाजणारे कलाकार आहेत त्यांनाच पात्र करायला पाहिजे होतं. बाकी जिल्ह्यामध्ये नियम वेगळा आणि ह्यांच्यापाशी नियम वेगळा. आणि अचानक टेस्ट घेतली आणि ह्यांनी 36वर मेरिट लावून टाकली. बँड ट्रायलला पास केल्यानं परत 36ला मेरिट लावली. हा कुठला नियम आहे? हा तुम्ही मान्य आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी करत आहे, पण तुमचा जो मॅनेजमेंट सिस्टम आहे ना तो एकदम चुकीचा आहे. तो मॅनेजमेंट इथं तुमचं सटीक बसलं नाही. मुंबई जिल्हा असा आहे. मुंबई जिल्ह्यामध्ये हजारो लाखो विद्यार्थ्यांचा फॉर्म जातो, लाखो पोरं तिथे येतात. 2-2 महिने तिथलं ग्राउंड चालतो. बँड टेस्ट 4-4, 8-8 दिवस बँड टेस्ट होती, पण एकदम सटीक आणि कुणावरच असा गोंधळ होत नाही किंवा अन्याय होत नाही किंवा कुठल्या पोराला डिपार्टमेंटवर एक शब्द पण असं ह्यांनी मजा असं केलं असं कुणाला म्हणायला अधिकार, कारण त्यांनी ठेवतच नाहीत. एवढी प्रॉपर नियोजन आणि प्रत्येकाला संधी देतात. बाकी जिल्ह्यावाल्यांनी काय केले, मेरिट ज्यांना इथं मेरिटचा काही संबंध नाही, इथं जो टॉपमध्ये येईल, जो मार्क जास्त येईल, ग्राउंड आणि लिकीचे ज्याचं दोन्हीचं टोटल जास्त येईल तोच लागले जाईल. त्याच्यामुळे इथं काहीच नाही. पण तुम्ही जे बँड टेस्ट घेतली ना एकदम चुकीची घेतली. ड्रायव्हरचा नियम इथं लागू होत नाही. ड्रायव्हर हा कोणी पण गाडी 4 व्हीलरचा हा सर्रास असा कुठलाच माणूस नाही की तुम्हाला 100मधून एखादाच गटेल जे त्याला 2 व्हीलर चालवता येत नाही किंवा 4 व्हीलर चालवता येत नाही. आजकालच्या सर्वच मुलं मुली ड्रायव्हिंग टेस्ट देता येतात, म्हणजे ड्रायव्हर चालवत होतो. ड्रायव्हरचा नियमित लागत नाही. बँडचा हा वेगळा आहे. 2-2 वर्ष प्रॅक्टिस करावं लागतो. 1 महिन्यानं 2 महिन्याने येत नाही. ड्रायव्हरचा टेस्ट तुम्ही 2 महिने जर ड्रायव्हिंग टेस्ट केली तर ड्रायव्हर पास होऊ शकतो. पण बँडचं तसं नाही. 2-2, 3-3 वर्ष प्रॅक्टिस करावं लागतो. भरती वर्षातून एकदा नाही, 2-2, 3-3 वर्ष भरती पण निघत नाही. कधी भरतीच निघत नाही. आणि निघले तर 100च्या वर जागा कधी आजपर्यंत गेल्या नाहीत. निघल्या तर कुठं 5, 3, 2 अशा जागा निघतात. त्याच्याबद्दल बँड वाजवायला काहीच महत्त्व दिलं यांना अजिबात. बँडवाल्याला किंवा बँड वाजवायला काहीच महत्त्व दिलं नाही. तो त्यांना जसं घ्यायचं तसं, म्हणजे ते त्यांना जसं काही त्यांचं अगोदर नियोजन ठरवलं होतं त्याच पद्धतीने त्यांचं घेतलं. काय गोंधळ आहे काय माहिती नाही अजूनपर्यंत. त्यांना बँडला बिलकुल महत्त्व दिलं नाही. बाकी जिल्ह्यामध्ये नियम वेगळा आणि इथे पुणे जिल्हा पोलीसला यांना कसा काय नियम वेगळा. बाकी जिल्ह्यावाल्यांनी कसे केले, सुरुवातीला जो 40वाल्याला महत्त्व दिले, पण त्यांनी काय सांगितलं, जसं आम्ही मेरिट कमी होईल पोरं आम्हाला भेटतील तसं आम्ही मेरिट कमी करू. पहिले 40+ वाल्याला महत्त्व दिले. त्याच्यामुळे त्यांनी एकदम स्ट्रॉंगली आणि एकदम स्ट्रिक्ट टेस्ट घेतली. त्याच्यामध्ये जे ओरिजिनल कलाकार आहे त्यांनाच त्यांनी महत्त्व आणि त्यांना प्राधान्य दिलं आणि त्यांना ट्रायल पास केलं. नंतर मेरिट परत त्याने 5-5 मार्कानं 5-5, 6-6 मार्कानं मेरिट खाली केले आणि 25 परत मेरिट आणलं. भले 25पर्यंत मेरिट आलं नाही, पण 30-35, 32 परत 28पर्यंत मेरिट आलं असतं. कारण तुम्ही 100-200 पोरांमध्ये जर तुम्ही 70-60-70 पोरं पात्र करत असेल तर हे चुकीचं आहे. कारण 100 पोरांमधून 7-8, 10-12 पोरं पात्र क्वालिफाय झाली पाहिजे. कारण एवढी वाजवणारे पण चांगले आहेत. पुणे पोलीसचं ग्राउंड झालं त्या दिवसापासून गोळ चालू आहे. नियम प्रक्रिया कायद्याच्या तुम्ही हे गोष्टी मान्य आहे की तुम्ही काही गोष्टी केल्या ते नियम अटी तुम्ही कायद्याच्या केलेल्या आहेत, पण ग्राउंड लेवलची परिस्थिती वेगळी आहे. मुलांना ग्राउंड प्रॅक्टिस करायला लागतो, ग्राउंड करायला लागतो. एकच संधी भेटते. 2-2, 3-3 वर्ष प्रॅक्टिस करायला लागतो. भरती योग्य वेळेवर निघत नाही. वय वाढ झाली त्यामुळे मुलांना एकच संधी आहे. एक तर बँडवाल्या मुलांना एकच संधी भेटते, दुसरीकडे फॉर्म टाकता येतच नाही. कारण हाईट कमी असल्यामुळे त्यांना दुसरी संधी भेटत नाही. त्याच्यामुळं वयवाढीमुळे संधी भेटली. त्याच्यामुळे वयवाढ भेटलीमुळं वय पण जास्त झालेला असतो. 30च्या आसपास, 31-32 असं म्हणजे वय झाले. त्याच्यामुळे ते ग्राउंड तेवढं टॉपली बसलं नसेल कदाचित किंवा नाही बसत. 30-35-32 ग्राउंड, 36 ग्राउंड असं मारलेलं आहे त्यांचं. आणि लेखी पण त्यांचे चांगले आहे. जुने खिलाडी आहेत ते व्यवस्थित प्रॅक्टिस करतात, पण काही कालानं किंवा त्याच्यामुळे त्यांचे वय वाढल्यामुळं प्रॅक्टिस व्यवस्थित झाली नसेल. पण वाजवायला चांगले, लेखीला चांगली, त्यांच्यावर पण हा अन्याय होतो. महिला वर्गासाठी तर विशेष जास्त अन्याय झालेला आहे. कारण त्यांना घरून संधी जास्त भेटत नाही. एकच संधी भेटते, त्याच्यामध्ये पण तुम्ही संधी डावलत आहे. बार भरती देत नाही. परत रनिंग, परत अकॅडमी लावा, परत वेळ घाला, परत पैसा खर्च करा, परत उठून रनिंग करा, परत वाजवण्याची प्रॅक्टिस करा. वाजवण्याला वेगळे पैसे द्यावे लागते. वाजवण्याचं पण असं नाही, त्याचे 2 क्लास चालतात, एक प्रॅक्टिकल आणि एक थिअरी. आणि तुम्ही असेच मुलं पात्र करता. तुम्ही प्रॉपर टेस्ट घ्यायला पाहिजे होती. एवढा पोलीस डिपार्टमेंट, एवढा एकच डिपार्टमेंट आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यासाठी चांगला आहे. इथं पण आम्हाला जर असं तोंडावर पडावं लागत असेल किंवा इथं पण आमच्यावर असा अन्याय होत असेल हे चुकीचं आहे. कारण पुणे पोलीस हे नावाजलेलं हे आहे. कारण चांगले आजपर्यंत पुणे पोलिसाबद्दल आम्हाला कधी हे आलं नाही, पण ह्यावेळेस पुणे पोलीस आता जास्तीच गोंधळ होत आहे. त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. बाकी जिल्ह्यामध्ये एकदम व्यवस्थित, बाकी जिल्ह्यामध्ये पण संख्या भरपूर आली. असं नाही की पुण्याला जास्तीत जास्त संख्या आली, अशी काही नाही. जास्ती 2-1 हजार मुलं होते. बाकी जिल्ह्यामध्ये पण भरपूर संख्या आलेली. मुंबईला तर भयानक संख्या येते, पण एकदम सटीक नियोजन करतात. बाकी जिल्ह्यामध्ये पण भरपूर मुलं आलेले, त्यांनी पण व्यवस्थित नियोजन केलेलं.
आणि 2-2, 3-3 दिवस टेस्ट चालली. तुम्हाला 2-3 दिवस टेस्ट घ्यायला काय हरकत नाही होतं, कारण तुम्ही 2-3 दिवस टेस्ट घ्यायला पाहिजे होती. कारण आम्ही 2-2, 3-3 वर्ष प्रॅक्टिस करतो. त्याच्यानं तुम्ही आम्हाला वेळ व्यवस्थित आम्हाला ट्रीट केलं पाहिजे होतं. तुम्ही तुमच्या कामाचा जर आम्हाला जास्त वेळ नाही असं म्हणलं तर मग हे बाकी विद्यार्थ्यावर इतकी मेहनत केलेली आहे पूर्ण तुमच्या मॅनेजमेंट सिस्टमने वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट कळवायला पाहिजे होती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे होतं. तुम्ही जास्तीत जास्त बँड टेस्टवर लक्ष द्यायला पाहिजे. टेस्टवर लक्ष देणं म्हणजे टेस्टला महत्त्व दिलं पाहिजे होतं. तुम्ही टेस्टला महत्त्व न देता तुम्ही कसे पण डमी विद्यार्थी भरले. म्हणजे ते पण डमी नाही, तुम्ही पात्र केलेले विद्यार्थी चांगलेच आहेत, आम्हाला त्यांना चुकीचे ठरवायचं नाही. पण त्याच्यापेक्षा ओरिजिनल आणि चांगले कलाकार पाठीमागे राहून गेले. ग्राउंडच्या बेसिसवर तुम्ही मेरिट लावायला नको होतं. तुम्ही जे मुलं बँड टेस्टला पात्र झाले ते मुलं पेपर परीक्षेला पात्र करायला पाहिजे. तरी पण आता म्हणजे आमची मागणी आणि आमची विनंती अशी आहे की तुम्ही जेवढे मुलं तुम्ही बँड टेस्टला पात्र केलेत तेवढे मुलं तुम्ही पेपरला बसवा. असे काही मुलं 5,000-10,000 नसतील, 700-800 किंवा 800-900 एवढे मुलं असतील, तेवढं तुम्हाला एक दिवसाचं काही जास्ती होत नाही. एवढं डिपार्टमेंट मोठं आहे. तुम्ही एक दिवस पेपर घ्या. ज्याच्यामध्ये हिंमत असेल जो प्रॉपर प्रॅक्टिस केलेला असेल तोच पोरगा निवड होईल. कारण त्याच्यामध्ये काही असं कोणाला कमी मार्काचा काही संबंध नाही का. जो चांगले मार्क घेतला ग्राउंड आणि केला तो शेवटी सिलेक्ट होणार आहे. पण तुम्ही थोडक्यासाठी असं मुलावर अन्याय करू नका. तुमच्या कामाच्या किंवा ह्याच्या लोड येतो असं काही हे नाही करता. तुम्ही आम्हाला प्रत्येकाला संधी द्या. बाकी जिल्ह्यामध्ये कुठल्याच मुलांनी कुणावर आक्षेप घेतला नाही, एक शब्द पण बोला नाही. समजा व्यवस्थित नियोजन झालं. पण पुणे सिटी पोलीस बार पोरांना असं डिवसल्यासारखं करायला नको पाहिजे होतं. तरी तुम्ही संधी द्यायला पाहिजे म्हणजे संधी द्याच तुम्ही. कारण आजचा एक दिवस आहे. कधी पण पेपर घ्या, 2 तारखेला पेपर घ्या. मुलांनी तयारी केलेली आहेत. पण असं थोडक्यासाठी कुणाची संधी द्यायला नको किंवा अधिकाराला काही हे व्हायला म्हणजे परेशानी व्हायला नको. प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. बाकीचे मला असं एक सांगायचे, बाकीचे क्लासवाले तुम्ही एवढी फीस आकारता, मुलांना शिकवता, मोठ्या बाता करता. ऐन टायमाला जेव्हा मुलांना वेळ आली, जेव्हा काही गोष्टी बोलायचं टाईम आला, तेव्हा कुठलाही यूट्यूब चॅनलवाला किंवा क्लासेसवाला ह्याच्याबद्दल सुद्धा काढत नाही किंवा काहीच बोलत नाही. प्रत्येकाने मुलांच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे. आणि जे पण मुलं आहेत त्यांनी पण हा मुद्दा लावून धरला पाहिजे, तर जेणेकरून त्या गोष्टीवर त्यांनी फेरविचार होऊ शकेल. क्लासवाल्याने विशेषतः जे बी मोठे यूट्यूब चॅनलवाले आहेत, क्लासेसवाले आहेत, त्यांनी पण आमच्या मुद्द्याला थोडंसं लक्ष द्या. आमच्या पण मुद्दा उचलून धरा. कारण बाकी जिल्ह्यामध्ये किंवा इतर विद्यार्थ्यांसोबत काय झालं तर सर्वजण उठून आगपापड करतात. पण आजपर्यंतच्या घडामोडींमध्ये आमच्या बद्दल बरेच मेरिट संदर्भामध्ये बरेच गोंधळ झाले. मागच्या वर्षी पण काही गोंधळ झाला. पण कुठल्याच यूट्यूब चॅनलवाल्याने ह्या वर्षी पण कुठल्याच शिक्षकांनी आमच्याबद्दल कुठलीच म्हणजे माहिती काढली नाही किंवा त्याच्याबद्दल काही बोललं नाही. त्यांनी पण ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. जे पण बँडचे क्लासेस घेतात शिक्षक वर्ग त्यांनी पण ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. तुम्ही तुमचे विद्यार्थी घेऊन जरी तुम्ही जरी नाही आले तुमचे विद्यार्थी जरी तुम्ही असे पाठवून दिले किंवा त्यांना बोलायला लावले, मेल करायला लावला, प्रशासनाला विनंती करायला लावली, तर काही गोष्टी होतात बरोबर. काही मित्रमंडळी व काही विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग हे कोणी इथे मेरिट संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी भेटण्याला किंवा निवेदन देण्याला गेले, त्यांचे तुम्ही निवेदन समस्या ऐकून म्हणजे त्यांचं निवेदन घेऊन तुम्ही आम्हाला फेरविचार करून मेरिट संदर्भामध्ये फेरविचार केला पाहिजे. आणि पेपरला प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. पेपर घेणं म्हणजे काय फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे. एका कॉलेजमध्ये जरी दिलं तर आमचे सर्व पेपर होऊन जातील. त्यामुळं कुणालाही कुठल्याही विद्यार्थ्यावर किंवा कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. कारण एवढं एकच डिपार्टमेंट आमच्यासाठी जो गरीब विद्यार्थ्यांसाठी जे म्हणजे कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये प्रॅक्टिस केलं तर लागू शकला. MPSC UPSC करण्यासाठी तर तो कठीणच आहे थोडंसं. एवढं एकच डिपार्टमेंट आहे आणि एवढं एकच भरोशाचं डिपार्टमेंट आहे. इथं पण असा जर गोंधळ होत असेल तर हे फार चिंतेची बाब आहे. तरी पुणे पोलिसांना याबद्दल परत एकदा विचार करायला पाहिजे.